बैलगाडा तुम्हाला भेटवणार आहे रोहित शर्माचा खूप मोठा फॅनला. आता टीम चेंज करूया, बांगलादेशच्या घे. शाकिब अल हसन, सोम्य सरकार, यादवांचा बैल. हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपक धाडवे ब्लॉग. तर गाईज आज आहे आमच्यातला सर्वांमधला सगळ्यात हुशार क्रिकेट प्रेमी, त्याचा आज वाढदिवस आहे गाईज. तर त्याचं नाव आहे पृथ्वी नाव आहे गाईज, पण आम्ही त्याला प्रेमाने पिप्पा असा हाक मारतो. विकीदाचा तो भाऊ आहे सक्का. तर गाईज तुम्हाला आज त्याला भेटवणार आहे. तुम्ही बोलाल की एवढं नॉलेज त्याच्याकडे कसं काय, कारण की इम्पॉसिबल आहे गाईज सर्वांना. त्याला कमीत कमी 300 क्रिकेट प्लेयर्स त्यांच्या जर्सी नंबरवरनं तो त्यांची नावं ओळखू शकतो गाईज. किंवा तुम्ही त्याला प्लेयरची नावं सांगितली तर तो तुम्हाला त्यांचे जर्सी नंबर सांगेल. कोणतेही प्लेयर असू द्या, म्हणजे बांगलादेश असू द्या या श्रीलंका असू द्या किंवा आपल्या इंडियामधला असू द्या. तर अशा एका चाहत्याला तुम्हाला आज भेटवणार आहे गाईज. आणि आज त्याचा एक स्पेशल डे आहे आजचा. तर गाईज भेटवतो तुम्हाला आज त्याच्यासोबत. तर आज त्याचा बड्डे आहे गाईज, आणि आम्ही त्याला काही क्वेश्चन्स वगैरे विचारणार आहे. तर बघूया तो आन्सर करू शकतोय का. आणि क्रिकेटमधलं खूप नॉलेज आहे गाईज त्याच्याकडे. तुम्ही बोलाल की आपल्याला सुद्धा एवढं माहिती नाही, अशा मुलाला तुम्हाला आज भेटवणार. तर गाईज हीच गोष्ट विकीदादांनी रोहित शर्माला सांगितलेलं, तेव्हा त्यांनी रोहित शर्माने स्वतःहून त्यांच्याकडची जर्सी पिप्पासाठी गिफ्ट केलेली. ती जर्सी तुम्हाला दाखवीन गाईज नंतर. तर गाईज भेटूया आज त्याला आपण, आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि आज गाईज वेजचा दिवस असल्यामुळे आज आम्ही पार्टीला वगैरे कुठे जाणार नाही. आज घरी सेलिब्रेशन होणार आहे. सो घरी खूप गोष्टी बनवलेल्या आहेत, वेगवेगळ्या व्हरायटी वगैरे कांचन काकींनी. तर आज आम्ही घरीच मजा करणार आहे, नंतर आम्ही बाहेर जाऊन सेलिब्रेट करणार आहे. सो भेटूया त्याला जाऊन. चला. तो बनता है क्या बना रहे हो मैम? पुलाव. आपको आता है? तर गाईज आता आम्ही चाललोय एकदम स्पेशल केकची ऑर्डर द्यायला पिप्पाच्या बड्डेसाठी. काहीतरी वेगळं असणार आहे आजच्या केकमध्ये, तुम्हाला दाखवतो नंतर. तर गाईज पिप्पीला सरप्राईज म्हणून एक केक आहे आज, आणि त्याची तयारी करतोय आम्ही इथे. दिला एक छान सरप्राईज असं. आता बघूया, बनवायला दिला आहे केक. त्याला आवडतोय की नाही बघूया आपण नक्की. ऐसा बोलते, ऐसा बोलिए. भाऊजीने सेटिंग लावून ठेवले एका फ्लावरवाल्याकडे 100%. तर गाईज आता आम्ही केक घ्यायला आलोय बरोबर 1 तासाने. केक एवढा मोठा आहे, किती जण आणलेत बघा केक उचलाय. खूप मोठा केक, सगळ्यात मोठा झाला का. हां, हे रडत होतं मला घेऊन जाऊन. आता एकदम बघूया केक रेडी झाले का गाईज. बिफोर आफ्टर अजून काय. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सगळ्यात लेट हा पिप्पा. शाबाश. काहीतरी बोला. काकी एकटेच काम करते आणि हे फक्त टाइमपासला उभे आहेत तिथे. काय काम केलं? बघायला आलो, गरम गरम खायला आलो. आपने क्या बनाया?
पुलाव हाँ पुलाव अच्छा बना रहे। बिरयानी सुनिए तारीफ। नॉनवेज आज फीडबैक दे देना, आज उन्होंने ही बनाया पुलाव। नॉनवेज खाने के लिए अच्छा लगता है, बनाने को नहीं ना। उसमें चिकन डालने का हो गया ना। बहुत तेज हो रहा है, बहुत तेज। गाईज आता सगळे आलेले आहेत तिकडे आणि आमच्या क्रिकेट प्रेमीचा आता मी बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आणि त्याचा आवडता केक आणलाय। तर तुम्हाला सांगितलेलं आधीच की त्याला तो रोहित शर्माचा मोठा फॅन आहे, त्याला रोहित शर्माने टी शर्ट पण त्याला पाठवली आहे गाईज, बट ती तुम्हाला दाखवेल मी नंतर थोड्या वेळात। आणि आता सगळे वाट बघताय केक कट करायचे, तर करूया सेलिब्रेशन। काय आहे बिपा? आणि हातात काय आहे? कोण आहे? विराट कोहली आणि रोहित शर्मा, त्यांच्या हातात काय आहे? वर्ल्ड कप आहे। आ, बिपा आवडला तुला केक? आवडला तुला केक? हो आवडला। तर काही त्यांची तिथे भांडणं चालू होती की विराटला पहिला कट करेल की रोहितला, तर भाईनी असं मधोमध कट केलंय, बरोबर दोघांना पण कट नाही केलं। यांनी काय आपल्याला केलं बिप्पा? वर्ल्ड कप जिंकून दिला ना कोणी दोघांनी ना? अरे 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 तिथे बर्थडे आहे आणि बायकांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झाला। तर गाईज आता सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे, आता वेळ आहे ती पेट पूजेची। तर गाईज आज व्हेज आहे म्हणून आम्ही आज घरीच पार्टी करतोय। स्पेशल साऊथ इंडियन डिश बनवलंय, आप्पे आणि इडली, पाणीपुरी पण आहे। तो भैया येतोय आतमध्ये बनवतोय पाणी। तर आज आम्ही व्हेज पार्टी करणार आहे इथे आणि रविवारी बाहेर जाणार आहे नॉन व्हेज साठी ना बिप्पा? हो व्हेज खातो म्हणून। हो व्हेज खातो, नॉन व्हेज नाही खातो। ये देखो गाइस, सबको टेंशन आ गया इधर। ये जो है पुलाव वो भाभी ने बनाया आज। ये देखो सब लोग टेंशन में। नहीं हम खाएंगे बिना, ये टेंशन में। टेस्टिंग चालू है। कैसा है टेस्ट? एकदम मस्त आहे, मस्त है। पास हो गई हो। पास हो गए। कसला हसते हो? अभी अपने पे टोल है। यजमाड़ी में टोल कैंसिल हो जाएगा अभी। पहला टेस्ट कर रहे पुलाव का। भाभी ने बनाया। बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। देखो सब लोग बस पुलाव ही खा रहे हैं, इडली वगैरह किसने लिया ही नहीं है। ये देखो गाइस, सबसे पहला वार्ड है इसको खाने के लिए। एक 10 इडली हो गया है। इधर देखो, ओ आप पे इधर देखो, अप्पा ले
इसने अप्पा भी खाया है, कितना बहुत इडली ज्यादा खाया अप्पा आपने? चल, अप्पा बस। खाया। कहाँ से आते तीन तीन और 15 अप्पा नहीं और 3 अप्पा 3 इडली। ये देखो गाइस पानीपुरी वाला भैया 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 नहीं वो आप चाट मसाला डाला है ना उसमें? सब चाट मसाला, सब आमचूर पाउडर, पात्रा मीट भी डाला है। आगे स्वाद शशी पानीपुरी हाँ, सुन ले। काव काव का तेरो बाकी तुम्हाला अगं बस कर देवाला घाबर करा. पाणीपुरी झाले, इडल्या झाल्या, आप्पे झाले. आप्पे झाले, आता राईस पण ठेवले. घाबर करा देवाला घाबर. दहावीला गेली तू, 7 वाजता बसली. तुझ्या अशी लग्न करायचंय. गप्पच तू राईस कोणतरी घ्यायचा. जेवढा दिला तेवढा. कोण बघत नाही तो खाते. A few moments later. अगं बस कर ना. का त्या आरती ताईचा रेकॉर्ड तोडायचंय का? हा, आरती ताईचा रेकॉर्ड तोडायचंय का तुला? परत आला आमच्या आरती ताईचा रेकॉर्ड कोण नाही तोडू शकत, समजलं? ती पण 1 तास जेवते, तुला 1.5 तास झाले. बघते आता तुला. हा बघते तुला. बघ, उचक्या लागत असेल. अर्धा तास झाला. 28 आणि ही किती म्हणजे 38 वर्ष. तू किती? ही 14 वर्षाची. अर्धा वय. कॅल्क्युलेशन. स्वीट टाइम. एक नंबर. आणि आपली रेसलर आहे श्रेया फोगाट. पुढच्या वर्षी बैलगाडा शर्यत मध्ये यादवांचा बैल. तर गाईज अशा प्रकारे आता आमचं सेलिब्रेशन वगैरे झालंय. मस्तपैकी आम्ही आता जेवलोय. आज आम्ही घरीच पार्टी केली आहे, कारण की आज वेजचा दिवस होता. आता शेवटचा स्वीट खाता आम्ही. कस्टर्ड बनवलंय घरी. हे बघा यांनी बनवलंय. यांचं प्रेम होतं चाललंय, तिथे बड्डे चालू आहे ना. हे यांचं भांडणं चाललंय बघा. एक त्या कोसाला बस खाण्यात मग्न आहे भाई आमचं. कसे भाई घरी बनवलंय कस्टर्ड? कसे सगळं मी बनवलंय आज. फर्स्ट टाइम खातोय. गाईज तुम्हाला सांगितलेलं आमच्यातला क्रिकेट प्रेमी, त्याला आता आम्ही 2-3 क्वेश्चन विचारू, बघूया त्याला येतंय का. जे तुम्हाला पण नसेल येत 100%. विचार बघ. रोहित शर्माचा किती जर्सी नंबर काय पिप्पा? विराट कोहली, 18, हार्दिक पांड्या, 33. वा, सूर्या 63. अरे वा, 93. आणि मला सांग आता दुसरा प्लेअर दुसऱ्या टीमचे चहलचा किती आहे? 3. गौतम गंभीर 5. अरे बाप रे, हे तू सांग. आणि क्रिकेटचा हे वेडा आहे बोलतो. राहुल द्रविडचा किती होता? 19. अरे वा, महिला जयवर्धन आहे तसा 27. अरे वा वा वा. 11. आणि ॲरन फिंच 5. गाईज बस झाला. आता तुम्हालाच लाज वाटेल, कारण की यातले नंबर तुम्हालाच येत नसणार 100%. ते आम्हाला कुणालाच येत नाही, याला पण येत. अजून कोणाला सांगू शकतो? वेस्ट इंडिज टीम मधला कुणाला? 333. अरे वा वा वा. 74. अरे वा. ड्वेन ब्रॅवो 47. कायन पॉलार्ड 55. डेंजर. डेंजर. इंग्लंडचा सांगू शकतो? हो. जो रूट 66. इयन बेल 7. केविन पीटरसन 24. जेम्स सब एंडरसन. सही बोल रहा है. हाँ, तुम्हें क्या लग रहा है? हाँ, सब सही बोल रहे हो. सुके शर्मा का नंबर. तर गाईज अशा प्रकारे त्यांनी सर्वांची बोलती बंद केलेली आहे इथे. बघा एवढं थंड घे. बस झाला भाई. शुभमन गिल
गाईज अशा प्रकारे आम्ही त्याला कमीत कमी 20 क्वेश्चन विचारले, 20 प्लेयरची नावं सांगितली, त्याने सर्वांचे जर्सी नंबर सांगितले. गाईज एवढं जर तुम्हाला येत असेल तर आम्हाला DM करा, आम्ही तुमची एक एक्झाम घेऊ. विराट कोहली. ते मला पण येते. दिनेश कार्तिक. वीरेंद्र सहवाग. बघा गाईज लाज वाटते बघा कसं, जे सगळे मॅच बघतो त्याला काही माहिती नाही. शिवम दुबे. अरे भाई बस झालं. कुलदीप यादव. मैम आपको कौन सा आता है? कुछ नहीं यार. आपका फोन नंबर याद है क्या आपको? हाँ याद है. मैं लिंक नहीं करूँ. तू एवढं कसं त्याला पॉसिबल केलंस? आवड आधीपासून क्रिकेटमध्ये. त्याला टोटल किती नावं त्याला माहिती आहेत? जवळजवळ 300 प्लेयर्सचे त्यांना नावं माहिती. 300 प्लेयर्स गाईज, 300 प्लेयर्स लोकांचे जर्सीचे नंबर त्याला माहिती आहे. गाईज एवढा कोण वेडा असेल असं मला वाटत नाही क्रिकेटसाठी. बघा अजून चालूच आहे त्याचं. आम्ही दमलो इथे नावं घेऊन. 300 प्लेयर्स लोकांची त्याला नावं नंबर्स माहिती आहेत. अरे मला पण नाही माहिती, तेवढे त्याला माहिती. बार बार दिन